अक्कलकुवा अक्राणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री आमशादादा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकुवा शहरात तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले। पाकिस्तानातील काही अतिरेक्यांनी पहलगाम येथे निष्पाप लोकांचा बळी घेतला, त्या सडेतोड उत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्याने पाकिस्तानला धडा शिकवला। यासाठी आपण भारतीय म्हणून आपल्या सैनिकांचे अभिनंदन व गौरव करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे। भारतीय सैन्याचा पराक्रम आणि शौर्यामुळे आपणास मिळालेल्या विजयाचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी अक्कलकुवा शहरात तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले। इंडिया टाइम्स 24/7 न्यूज साठी नितीन चौधरी, अक्कलकुवा यांचा रिपोर्ट। आपल्या अक्कलकुवा तालुक्यामध्ये राष्ट्राच्या अभिमानाप्रती, देशाच्या अभिमानाप्रती जी शौर्य यात्रा, स्वाभिमान यात्रा आज आपल्या मतदारसंघाचे अक्कलकुवा धडगाव विधानसभेचे आपले कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री आमशादादा पाडवी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सर्व समाजाचे घटक, सर्व धर्माचे घटक, सर्व बांधवांनी, युवकांनी एक उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला आहे। या रॅलीमध्ये ही रॅली ज्या अनुषंगाने काढण्यात आली, आपल्याला सर्वांना माहिती आहे की काही दिवसापूर्वी पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाममध्ये आपल्या भारत देशाचे निष्पाप तरुणांना, महिलांना व बालकांना त्यांनी गोळ्या घालून, त्यांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या घालून त्यांना जीवे ठार मारले। एक गुन्हास्पद अशी ती घटना होती। त्या घटनेच्या अनुषंगाने आपल्या देशाचे सैनिकांनी व्यवस्थितरित्या नियोजन करून त्यांच्या अतिरेक्यांच्या सर्व जे ठिकाणे होते त्यांना उद्ध्वस्त केले। त्या उद्ध्वस्त केल्यानंतर जवळपास 4 दिवस एक काही प्रमाणात एक युद्ध सारखं एक वातावरण निर्माण झालं व युद्धही झालं। या युद्धामध्ये आपण नेहमीप्रमाणे भारत देश आपला नेहमीप्रमाणे पाकिस्तानवरती यावेळेस पण हवी होता आणि आपल्या जवानांनी त्यांना दाखवून दिलं की दूध मागेंगे तो खीर देंगे और काश्मीर मागेंगे तो चीर देंगे। या आपल्या देशाच्या एक स्वाभिमानाची शौर्य यात्रा होती। आणि आज आपले ज्याप्रमाणे आपल्या देशामध्ये आपल्या देशासाठी जे सैनिक आपल्यासाठी म्हणजे आपण आज साधारण नागरिक आहोत, आपण तर त्यांना श्रद्धांजलीमध्ये सहानुभूती देऊन आपण घरी चालले जाऊ, परंतु आज त्यांच्या परिवारावरती, त्यांच्या जे परिवार आहे त्यांच्यावरती जे बितत आहे, त्यांच्यावरती बितली आहे, त्याबद्दल आपण सर्व त्यांच्या दुःखात सामील आहोत। आणि आपल्याला ते एकच सांगून गेलेलं आहे, एक छोटंसं गीत आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगून देतो। हुस्न और इश्क को रुसवा करे वो जवानी, मरते मरते रहा बागपन साथियों, कर चले हम तुम्हारे हवाले ये वतन साथियों, ये वतन साथियों। आता याच्यानंतर आपल्याला वेळ कमी आहे, याच्यानंतर गेल्या 10 तारखेला शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन केले होते की पहलगाम हल्ल्याच्या उत्तरार्थ जे भारतीय सैनिकांनी पाकिस्तानावर हल्ला केला आणि शौर्य गाजवत अनेक अतिरेकी कारवाया होणारे अड्डे, अनेक अतिरेकी संघटनांचे ठिकाणे आणि अतिरेक्यांना त्या ठिकाणी कंठस्थान घालण्यात भारताचे शूर जवान यशस्वी ठरले होते। आणि त्यावेळेला युद्धाची सुरुवातच होती, युद्ध अजून चालणार होतं आणि त्या सैनिकांना एक प्रोत्साहन मिळावं, त्यांना ऊर्जा मिळावी म्हणून त्यांच्या समर्थनार्थ संवेदना व्यक्त करण्यासाठी तिरंगा यात्रेचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करावं अशी सूचना दिलेली होती। परंतु त्या दिवशी युद्धविराम करण्यात आलं आणि म्हणून 11 तारखेची ही तिरंगा यात्रा त्यावेळेला स्थगित करण्यात आली।
परंतु पाकिस्तानच्या कुरघोड्या काही बंद झालेल्या नव्हत्या. ज्या दिवशी युद्धविराम झालं त्याच दिवशी पुन्हा संध्याकाळी त्यांनी त्यांच्या भ्याड कारवाया सुरू ठेवल्या आणि म्हणून पुन्हा कार्यक्रम आला आणि त्या अनुषंगाने आपल्या भारताच्या शूर जवानांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्या बलिदानांना श्रद्धांजली देण्यासाठी, आदरांजली वाहण्यासाठी एक तिरंगा यात्रेचं आयोजन सर्वपक्षीय लोकांना बोलवून शिवसेनेच्या नेत्यांच्या पुढाकाराने पूर्ण महाराष्ट्रात या राबवण्यात यावं अशी सूचना होती. त्या अनुषंगाने आज अक्कलकोवा तालुक्यात सन्मान्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशादादा पाडवी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शिवसैनिक आणि इतर सर्व लोक हजर झालेत आणि त्यांनी आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी काढण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला. सर्वांचे मी पक्षाच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि आपल्या या अक्कलकोवा तालुक्याच्या वतीने, विधानसभा मतदारसंघाच्या वतीने जे या युद्धामध्ये ज्या सैनिकांचे प्राण गेले, त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो, श्रद्धांजली अर्पित करतो. त्यांच्या कुटुंबाला परमेश्वर दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वर चरणी करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.